आपण गेल्या तासाला B.Ed अभ्यासक्रम प्रात्यक्षिक कार्यपूर्ती सेमिस्टर फर्स्ट याविषयी माहिती पाहिली होती. आज आपण प्रात्यक्षिक कार्यपूर्ती सेमिस्टर सेकंड या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत. आता हे B.Ed अभ्यासक्रम कार्य सेमिस्टर सेकंडसाठी एकूण किती गुणांचं आहे? तर एकूण 600 गुणांचा हा पूर्ण प्रोग्राम आहे. त्यामध्ये 290 गुण हे विद्यापीठ मूल्यांकनासाठी आहेत, तर 310 गुण हे प्रात्यक्षिक कार्यासाठी दिले गेलेले आहेत. आणि आपली जी तोंडी परीक्षा असते किंवा मौखिक परीक्षा असते, ती मौखिक परीक्षा ह्या 310 मार्काचं जे आपण प्रात्यक्षिक कार्य केलेलं आहे त्या प्रात्यक्षिक कार्यावर आधारित आपली मौखिक परीक्षा घेण्यात येते. त्यामध्ये कोणकोणते विभाग आहेत याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. तर जसं सेमिस्टर फर्स्टसाठी 8 विभाग मी तुम्हाला सांगितले होते, तसेच 8 विभाग आपण सेमिस्टर सेकंडसाठी करायचे. त्यामध्ये काय करायचं तर सेमिस्टर सेकंडच्या 8 विभागामध्ये पहिला विभाग जो आहे किंवा पहिला हेड जो आहे, 4 थेरी पेपरचे आपल्याला 4ही प्रॅक्टिकल एका फाईलमध्ये लावायचे. आपले जे कंपल्सरी पेपर आहेत, थेरी पेपर आहेत, अध्ययन अध्यापन असेल, समकालीन भारत असेल, 2 अध्यापन पद्धती असतील, हे आपल्या प्रत्येकाच्या अध्यापन पद्धती वेगवेगळ्या, कुणाची सायन्स मॅथ्स, हिंदी इतिहास, मराठी इतिहास, तर तशा प्रकारे आपल्याला हे 2 मेथड आणि 2 कंपल्सरी पेपर ह्याचे आपल्याला 4 प्रात्यक्षिक कार्य किंवा प्रॅक्टिकल एकत्र लावायचे. ते आपलं पहिलं हेड. आता त्यातलंच दुसरं हेड 4 थेरी पेपरचे वर्गनिबंध. हे जे 4 पेपर आहेत, अध्ययन अध्यापन असेल, समकालीन भारत असेल किंवा 2 अध्यापन पद्धती आहेत, याचे वर्गनिबंध आपले परीक्षा वातावरणातला असो किंवा वर्गामध्ये आपण पूर्वतयारीसाठी तयार केलेले 3 प्रश्न असो, हे सर्व एका फाईलमध्ये आपण वर्गनिबंधाच्या लावणार आहोत. आता तिसरं प्रॅक्टिकल आहे EPC, ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन. प्रत्येक सेमिस्टरला एक EPC आहे. सेमिस्टर सेकंडचं जे EPC आहे त्याचं नाव आहे ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे 5 प्रात्यक्षिक आहेत त्या 5 प्रात्यक्षिकांची एकत्रित फाईल तयार करायची आहे. आता प्रत्येकाची प्रात्यक्षिक 5 प्रात्यक्षिक प्रत्येक महाविद्यालयात आपल्या वेगवेगळे घेतलेले असतात. त्या हे जे आपण एकत्रित बंच इथं तयार करायचा. आता चौथं प्रात्यक्षिक जे आहे शालेय अनुभव, जे आपल्याला सर्वात मोठं कालावधीचं ह्या सेमिस्टरमधलं प्रात्यक्षिक आहे. किती कालावधी आहे तर याला 3 आठवड्याचा कालावधी आहे. 18 दिवस आपल्याला त्याच्यामध्ये काम करावं लागतं. तर त्या शालेय अनुभवामध्ये आपल्याला 4 सुटे पाठ पहिल्या मेथडचे, 4 सुटे पाठ दुसऱ्या मेथडचे, असे 8 पाठ आणि त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळे प्रात्यक्षिक कार्य त्यामध्ये पूर्ण करायचे आहेत. हे 60 मार्काला आहे आणि 40 मार्काला 4 प्रात्यक्षिक आहेत. ते शालेय अनुभव फाईलचा अहवाल त्याच्यामध्ये आपल्याला लावायचे. ते कोणते 4 प्रात्यक्षिक तर त्याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक साधनाचा उपयोग करून आपण घेतलेलं पाठ असेल, मूल्यावर आधारित, किंवा आपण जी शाळेमध्ये जी संस्था आहे, पालक सभा आहे, त्या पालक जी संघटना आहे त्याची माहिती असेल, सांघिक किंवा वैयक्तिक खेळाचं आयोजन, असे आपल्याला 4 प्रात्यक्षिक कार्य ह्याच्यामध्ये पूर्ण आपण केलेली आहेत. तर शालेय अनुभव अहवालामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आपले 8 टाचन पाठांचे दोन्ही अध्यापन पद्धतीचे मिळून आणि हे 4 प्रात्यक्षिक कार्य त्याच्यामध्ये लावायचे. आता हे किती कालावधीचे परत एकदा सांगते, 3 आठवड्याचा हा प्रात्यक्षिक कार्याचा कालावधी आहे. 18 दिवस. विचारलं जातं आपल्याला मौखिक परीक्षेला शालेय अनुभव कुठे घेतला, किती दिवसाचा घेतला, काय काय केलं त्यामध्ये, तर त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत हे सांगायचं. आता पुढचं आहे लेसन प्लॅनिंग वर्कशॉप. खरं तर हे प्रात्यक्षिक अगोदर असतं, पण सिक्वेन्सली आपण बघितलं सिलेबसमध्ये, तर लेसन प्लॅनिंग वर्कशॉप हे खाली घेतलेलं आहे. शाळेला जाण्यापूर्वी आपल्याला लेसन प्लॅनिंग वर्कशॉप आपल्या महाविद्यालयामध्ये की पाठटाचन कसं काढायचं, पाठटाचनामध्ये कोणकोणते विभाग आहेत, आपल्या अध्यापन पद्धतीनुसार कसं लिहायचं, ह्या सर्व गोष्टींची उद्दिष्ट कशी काढायची, ह्या सर्व गोष्टीची माहिती लेसन प्लॅनिंग वर्कशॉपमध्ये. हे वर्कशॉप किती दिवसाचं घेतलं महाविद्यालयामध्ये? 4 आठवड्याचं. त्याची एक फाईल, हे 4 आठवडे नाही, आपल्याला 4 दिवसाचं त्याची एक फाईल आपण तयार करायची. आता पुढचं हेड कोणतं आहे तर शैक्षणिक साधन निर्मिती वर्कशॉप. आता शैक्षणिक साधन निर्मिती वर्कशॉप काय आहे तर आपल्याला शिक्षकांना शाळेमध्ये अध्यापन कार्य करताना शैक्षणिक साधन निर्मितीचा वापर करावा लागतो किंवा शैक्षणिक साधनाचा वापर करावा लागतो. तर त्या दृष्टिकोनातून हे शैक्षणिक साधन कसं तयार करायचं तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे प्रात्यक्षिक घेतलेलं असतं. शैक्षणिक साधनाचे विविध प्रकार तयार करायचे, तरंगचित्र असेल, सपाट चित्र असेल, ह्या सर्व गोष्टी
आपल्याला वर्कशॉप घेतलं जातं, त्याचा अहवाल आपण तयार करायचा आहे. पुढचं आहे शैक्षणिक सहल. आता शैक्षणिक सहल, प्रत्येक महाविद्यालय शैक्षणिक सहलीचं आयोजन केलं जातं. तर आपण कोणती शैक्षणिक सहलीला भेट दिली, तिथलं आपण शैक्षणिक सहलीमध्ये आपण सहभागी घेतलेले फोटो, ह्या सगळ्या ह्याचा आपण एक अहवाल तयार करायचा आहे. शेवटचं प्रॅक्टिकल सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास. आता हे सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास काय आहे, तर आपल्या स्वतःमध्ये क्रिएटिव्हिटी विकसित व्हावी, आपल्या व्यक्तिमत्वाला एक आकार द्यावा म्हणून महाविद्यालयात दर शनिवारी किंवा वेगवेगळ्या जयंती, पुण्यतिथी, विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याचा एक एक पान अहवाल आपण लिहायचा आणि त्याला सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास हे प्रात्यक्षिक आपण तिथं सहभागी जे काही केलेलं आहे ते त्याच्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. असे 8 हेड आहेत. आता ह्या 8 हेडमध्ये आपल्याला जिथं जिथं आपण सहभाग नोंदवलेला आहे, जसं शालेय अनुभवमध्ये आपण सांघिक खेळाचं आयोजन करताना, परिपाठाचं आयोजन करताना, शैक्षणिक सहलीचे फोटो असेल, शैक्षणिक साधन निर्मिती तयार करतानाचा आपला वर्गामधला फोटो असेल, तर असे जिथं जिथं आपण पुरावे देऊ शकतो तसे पुरावे आपल्या फाईलला चिटकवायचे आणि व्यवस्थितरित्या आपण केलेलं काम जे आहे ते तोंडी परीक्षेला आपण सांगितलं, मौखिक परीक्षेला, तर आपली परीक्षा, आपलं 50 मार्काची मौखिक परीक्षा असते, त्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे परीक्षक मार्क देऊ शकतो. ह्याचबरोबर आपण कॉन्फिडंटली, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व म्हणजे महाविद्यालयाचा पोशाख, आय कार्ड हे व्यवस्थित आपण तिथं घेऊन जायचं, नम्रतेने बोलायचं. ह्या सर्व गोष्टी केल्यास निश्चित प्रकारे आपली प्रात्यक्षिक कार्याची परीक्षा जी आहे ती व्यवस्थित आपण पार पाडू शकतो. पुनश्च एकदा तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा.